नमस्कार, जय शिवराय. पनीर खाऊन खूपच बोर झाला असाल तर ही रेसिपी जरूर करा. अगदी धाबा स्टाईल रेसिपी आहे. सुपर टेस्टी यम्मी, पाहता क्षणी कराल अशी रेसिपी आहे. हैदराबादी मशरूम मसाला जरूर करा. खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे, जरूर करा. त्यासाठी इथे मशरूम घेतलेला आहे. अगदी अवेलेबल होतो आपल्याला मार्केटमध्ये हा मशरूम. अगदी स्वस्त पण असतो. अशा प्रकारे मशरूम त्याचा देठ काढून वरचं आवरण काढून घ्यायचं. अशा प्रकारे हे साफ करून घ्यायचं. आतील भाग काढायचा नाही. अशा प्रकारे सर्व मशरूम साफ करून घेतले आणि अगदी हवे त्या आकारात तुम्ही कट करू शकता. छोट्या मोठ्या आकारात कट करू शकता. नंतर गरम पाणी करायला ठेवायचं आणि गरम पाण्यामध्ये हे मशरूम आपले एकच बॉईल येईस तोपर्यंत शिजू द्यायचे. लक्षात ठेवा, ओव्हर कुक करू नका. लगेच आपले मशरूम शिजतात, त्यामुळे लगेच काढायचे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, मगजबी, आलं लसूण याची पेस्ट करायची. त्यासाठी कांदा आणि टोमॅटो मी तेलामध्ये छान भाजून घेतलेला आहे, भाजूनच वापरायचा. त्यानंतर पालक प्युरी, खडा मसाला आणि आपले मसाले. आता हे ते समप्रमाणात तूप आणि तेल घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये खडा मसाला, कांदा, टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची. थोडंसं तेल सुटल्यानंतर पुन्हा पालक प्युरी टाकायची. पुन्हा तेल सुटल्यानंतर 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट चवीनुसार पण तुम्ही वापरू शकता. त्यानंतर सुकी कोथिंबीर, जर तुमच्याजवळ नसेल तर कस्तुरी मेथीही चालेल. नंतर मशरूम घालून 1 पेला पाणी घालून हे शिजवण्यासाठी ठेवायचं. अगदी अशा प्रकारे घट्ट ग्रेव्ही तयार होईस तोपर्यंत शिजवून घ्यायचं. तयार आहे आपला हैदराबादी मशरूम मसाला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.